खाजा घेऊन मंडई मामाकडे जाऊचा असा. ही बघा आई, दोन्ही पार्सल पोचवचे, त्याच्यामध्ये खाजा असा. या खाजा घेऊन आपला मामाकडे जाऊचा. आणि काय निरोबाजी एक ती काय आता मग घेऊन जाते. घर जवळ मंडई, लगेच जातलो आपण, जास्त काय वेळ लागायचं नाही. जाऊया बाहेर पडायलाच लावूया साईडिक. डबल पिशया नाही पडायची. हां नाही पडायची डबल पिशया. चल मंडई खाजा म्हणजे सध्या ट्रेंडिंग वरती असा. यो सीझन इलो जत्रेचो की खाजा म्हणजे आमच्या इकडे मालवणी खाजा ट्रेंडिंग वरती. आणि त्या खाज्यासोबत एवढ्या लोकांचे इमोशन जोडलेले असत ना. शाळेत असलात तर आपल्या प्रिय व्यक्तींका खाजा शेअर करणे. आता तुम्ही कोणाकोणाक शेअर केलात कमेंट करून तर सांगूच आहे नाही, पण तो मुमेंट तुम्ही जगला असतालात 100%. आणि जसे मागचे जनरेशन येतात, म्हणजे आपण शाळेत असताना त्या गोष्टीत जरा जास्तच क्रेज असता की आपल्या प्रिय व्यक्तीक नेऊन खाजा देणे. आणि अपेक्षा पण असतात भरपूर आपल्या प्रिय व्यक्तींका समोर ना की खाजा आपणाक मिळताला म्हणत. आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद असता तो. आणि तेव्हा तर काय फोन्स वगैरे नव्हते, पण त्या गोष्टीचा महत्त्व खूप होता. पण मग मित्र असाने तुमचे किंवा अजून मग ते कंसातले व्यक्ती असाने, खाजा म्हणजे इमोशन. आईच्या मामीकडे पण खाजा देऊचा असा. आणि म्हणजे शेवटी त्यांना पण वाटत असतं, तर जत्रा इकडनं आमचं गाव जवळ असं म्हणजे त्यांना पण वाटत असतं की दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा खाजा येताला. आणि खाजा इल्लेला असा आजी खूप लाड करता आमच्या प्रमाणाच्या बाहेर, आणि आजोबा सुद्धा. आणि मी जरा जास्तच वेळ इकडे घालवले सुट्टीत वगैरे सगळीकडे, त्याच्यामुळे माका खूपच जरा हा असा बस जास्त योग गावना नाही. माझा मंडे असा असा ना, माका बोलान प्रेम व्यक्त करूकच जमना नाही, कृतीत न करीन सारखे असा. काय सांगू, प्रत्येकाची पर्सनॅलिटी असं वेगवेगळी असा. खाजा दिल्या ना आई, खाजा जत्रेचा. ओमकार ओळखाक नाही. हेल्मेट आहे हेल्मेट. ऊन बसता ना, ऊन बसता. पाती आणि खाजा. आमची झाली 16 तारखेक. हो जाते परत जाऊचा समरत ना असत. हो आई बरी. होय होय हेल्मेट ऊन लागता ना. होय होय. जेवलाय जेवलाय जेवलाय. हां 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 झाला भात बीत. हां येतोय आजीकडे जा. हो होय, हे आमच्या मामाचं घर आहे, आईच्या मामाचं घर.